आपल्या सर्वांना तर माहीत आहे, आपल्या चॅनलवर विस्मरणात गेलेल्या गावाकडच्या रेसिपी ही सिरीज सुरू आहे। त्यातलीच आजची ही 2 नंबरची रेसिपी आहे। आज मी बनवलेली आहे बाजरीच्या पिठापासून आमटी, म्हणजेच आजची रेसिपी आहे बाजरीच्या पिठाची आमटी। खूप कमी साहित्य वापरलेलं आहे आणि बनवायला अगदी सोपे आहे, 10 मिनिटात तयार होते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया। तर तव्यावर 1 चमचाभर मी तेल गरम करून घेतलं आहे आणि यात तेलामध्ये आपल्याला 2 चमचे बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान इथं मस्त खरपूस लाल रंगावर बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आहे। आता ही आमटी मी 3 माणसाच्या हिशोबाने करत आहे, तर तुम्ही जास्त बनवायचे असेल तर बाजरीचं पीठ जे आहे ते थोडं जास्त घेतलं तरी चालेल। आता पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने मी इथं 2 चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्या बाजरीच्या पिठाला छान मस्त खरपूस लाल रंगावर भाजायचे। जोपर्यंत छान लाल पीठ होत नाही तोपर्यंत असंच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस लाल रंगावर आपलं पीठ भाजून झालं आहे। तर आता आपण हे भाजलेलं पीठ एका वाटीमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता बाजरीच्या पिठाचा कलर कसा आलेला आहे आणि असंच सेम टू सेम तुम्हाला बाजरीचं पीठ भाजायचे, तेव्हा जी आमटीची टेस्ट आहे ती खूप भारी येते। मस्त ज्यावेळेस असं लाल बाजरीचं पीठ भाजतं ना, त्यावेळेस त्याचा जो सुवास असतो ना तो खूप भारी यायला सुरू होतो, एकदम खमंग असा। तर आता या भाजलेल्या बाजरीच्या पिठात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्याची एक पेस्ट तयार करायची, म्हणजे पाण्यामध्ये छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। बिलकुल पिठाची गाठ वगैरे राहायला नको आहे, छान चमच्याने आपल्याला इथं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान असं मी इथं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे, तर लगेचच आता आपल्याला आमटी फोडणीला घालायची आहे। त्याच्यासाठी मी कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे, 8-10 कढीपत्ते आणि सोबतच 2 मोठे चमचे अद्रक, लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट जी उकळामध्ये कुटलेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम फाईन पेस्ट केलेली नाही आहे, छान आबडधोबड पेस्ट कुटून घेतलेली आहे। एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आमटीची रेसिपी दाखवत आहे, कारण जे गावाकडचे लोक असतात त्यांच्याकडनं बेस म्हणजे खूप सारा टाईम नसतो स्वयंपाक करायला, कारण शेतात वगैरे खूप कामं असतात। आणि ही आमटी ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस हप्त्यातून 2 किंवा 3 वेळेस तरी आमच्या घरी बनवली जायची आणि खोबरं कांदा भाजून वगैरे असं काही घातलं जात नव्हतं, कारण 12 महिन्याचं एकत्र काळं तिखट बनवून ठेवलेलं असायचं। आता तोच मसाला घ्यायचा आणि 1 चमचाभर इथं काळं तिखट घालून घ्यायचं, चिमूटभर हळद पावडर घालून घ्यायची आणि मसाला इथं या तेलासोबत मिक्स करून घ्यायचा, म्हणजे आपल्या फोडणीसोबत, आणि लगेचच इथं पाणी घालून घ्यायचं। बस एवढीच प्रोसेस ह्या आमटीला गावाकडे केली जायची, म्हणजे पर्सनली माझ्या घरी तर केली जायची। माझी आजी आणि माझी मम्मी ह्याच टाईपची आमटी बनवायची। आता हा प्रकार बराच कमी झालेला आहे, पण अधूनमधून कधी कधी बनवली जाते। पण पहिलं ज्यावेळेस परिस्थिती आणि भाजीपाला नसतो आणि शेतातून आल्यावर खूप उशीर होतो, भाजी काय बनवावं कळत नाही आणि नॉर्मली झटपट बनवून तयार करायचं असतं, त्यावेळेस ही आमटी एकदम झटपट बनवून तयार करायची माझी मम्मी आणि खायला ही तेवढीच टेस्टी लागते। आता तुम्हाला जर याच्यात खोबरं कांदा भाजून घालायचा असला तर ती तुमची चॉईस, तुम्ही घालू शकता, पण ही सिंपल आणि साधी गावाकडची रेसिपी आहे आणि मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे, खायला खूप भारी लागते। आता जे पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते पीठ घालून घेतलं, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि छान 5-7 मिनिट ही आमटी शिजून घेतली। तुम्ही पाहू शकता कलर टेक्स्चर कशा पद्धतीने आमटीचा आलेला आहे आणि बनवायची पद्धत एकदम झटपट आहे। आता तुमच्याकडं काळा मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर ह्या जिन्नस वापरू शकता,
पण नॉर्मली जर तुमच्या घरी तुम्ही असं काळा मसाला बनवून ठेवत असाल तर आवर्जून तोच मसाला या आमटीसाठी वापरा. तर तुम्ही पाहिलं किती पटकन बनवून तयार होते आणि टेस्ट एक नंबरच होते. खूप वेळेस नाही, पण माझ्या म्हणण्यावर एक वेळेस तुम्ही ही आमटी तुमच्या घरी नक्कीच बनवून पहा. खायला एक नंबर लागते. बाजरीच्या भाकरीसोबत खा, ज्वारीच्या भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा, चपातीसोबत खा. मुलं देखील आवडीने खातात आणि तुम्ही एकदा बनवली ना, तर माझी गॅरंटी आहे परत तुम्ही ही भाजी नक्की आणि 100% ट्राय करणार. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला बिलकुल विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि ही सिरीज सुरू केलेली तुम्हाला कशी वाटते तीही नक्की सांगा. आणि अशा तुम्हाला रेसिपी पाहायला आवडतील का तेही सांगा. आणि ही सिरीज मी अशीच पुढं चालू ठेवणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि असाच माझ्या व्हिडिओला सपोर्ट राहू द्या. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.